गुड मॉर्निंग. द्वारकाला पोहोचलेला आहे आणि फॅमिली आमची उतरते. कुठे उतरत आहे हे? द्वारकाला उतरलो आहे. ही आमची ट्रेन आहे. सकाळचे वाजले 7. वेलकम टू द्वारका गाईस. हे बाबन्या साईडला बघ की मधी कुठे येते. मस्त स्टेशन आहे. ही आमची फॅमिली गँग आणि द्वारका स्टेशन. ट्रेन मधून उतरलोय. आता रिक्षा बघतोय आणि बॅगा इतके आहेत की बॅगा घेण्यात माझा अख्खा वेळ जातोय. त्यामुळे मला शूट करायला मिळत नाहीये. हां, बाकी स्टेशन खूप सुंदर आहे. येस, चांगला आहे. तो गेला त्या रिक्षातून. फायनली रूम भेटलाय आम्हाला. तसा टेरेस वरून पण मस्त व्ह्यू आहे. वा वा वा. जण नाश्ता करत आहेत. व्हिडिओ बनवते सर्वांचा. तर नाश्ता करून झाल्यानंतरला आम्ही चाललो बेट द्वारकामध्ये. गोपिका तालाब. सपन सेठी तो अंदर बंद रहते ले दो उतरे सपन सेठी यहां गोते का हे असं जायचं का? हा, द्वारका आणि गोपिका तलावाचं दर्शन झाल्यानंतरला आम्ही गेलो नागेश्वर ज्योतिर्लिंगचं दर्शन करायला. अतिशय सुंदर असं मंदिर होतं. खूप सुंदर अशी महादेवांची मूर्ती होती आणि मंदिराचं जे आर्किटेक्चर होतं ते खूप अतिशय सुंदर होतं.
मोठी आहे इथून इथपर्यंत. चला की आणि ध्वज पताका बघा, किती सुंदर. आणि सनसेट होत आहे. हा परिसर आहे मंदिराचा. तिकडे शनिदेव महाराजांचं पण मंदिर आहे. तर ह्या व्हिडिओ क्लिप नंतरला माझ्या फोनची बॅटरी संपते. पण आम्ही गेलो होतो रुक्मिणी मंदिर आणि द्वारकाधीश मंदिरला. फोन तर अलाउड नव्हते, पण ते सर्व झाल्यानंतरला आम्ही रूमवरती जाऊन आराम केला आणि डे 2चा प्रवास सुरू केला. हॅलो, गुड मॉर्निंग. आज आहे डे 2 आणि आम्ही आता चाललोय सोमनाथला. मागे बघू शकता आमची गाडी थांबली आहे. सर्वजण आता जरा दमले आहेत ना, त्यामुळे जरा झोपले आहेत गाडीमध्ये. आणि मागे फक्त सर्व बॉईज आहेत आणि आम्ही जरा चाललोय आता मुतायला इकडे मुतारीमध्ये. तर मुतून व्लॉग कंटिन्यू करतो. थांबलोय आम्ही आता इथे नाश्ता करायला हॉटेल कृष्णा पार्क मध्ये. जागा अननोन आहे, समवेअर इन गुजरात. आणि इथे सर्व झोपेतून उठले आहेत. इथे झोपेतून उठले आहेत सर्वजण. आम्ही आता नाश्ता करायला चाललोय. हे ट्रिपचे आमच्या ऑर्गनायझर आहेत. हा पण ट्रिपचा ऑर्गनायझर आहे. अजून कुठे आहे तो, कुठे आहे मयूर मामा, कुठे आहे? आणि बाकीचे ऑर्गनायझर तिकडे आहेत सर्वजण. आणि हा सौरव जोशीचा फॅन आहे. याच्यामध्ये चिमणे आहेत. चिमण्यांसाठी मस्त बनवले आणि त्या चिमण्या राहतात ऍक्च्युअल मध्ये. वाव, छान. इथे लाईट मस्त आहे त्या. ओके. डे 1ला ना काय झालेलं, खूप जरा धावपळीमध्ये होतो, त्यामुळे ना जास्त शूट करता आला नाही. म्हणून मी ट्राय केलं व्हॉइस ओव्हर द्यायचा आणि कमी क्लिप्स भेटला डे 1ला, कारण की प्रवासाची धावपळ होती आणि बॅग्स इकडून तिकडे घेऊन जायचं होत्या. बट आज डे 2ला आम्ही ट्रॅव्हलर केलेली आहे, त्यामुळे ट्रॅव्हलरमध्ये सर्व बॅगा राहणार आहेत. ट्रॅव्हलरच्या बॅक साईडमध्ये जागा आहे खूप सारी बॅग्स ठेवायसाठी, त्याच्यामध्ये ठेवलं आहे. आज आणि उद्या दोन्ही दिवस ही ट्रॅव्हल असणार आहे, त्यामुळे मी व्लॉग बनवतो आहे. सो कंटिन्यू करूया. ऑर्डर दिली आहे आतमध्ये सर्वांनी वेगवेगळं खायची आणि मसाला डोसाची. हे आमचे दुसरे मेंबर आहेत समर्थ साहेब. मसाला डोसा मी खाणार आहे आणि बाकीचे पण काही अलग वेगवेगळं खाणार आहेत. ग्रिल वगैरे, सँडविच वगैरे, पोहे वगैरे. सँडविच कोण खाते? काय माहित नाही सँडविच कोण खाते. आणि इकडे ऊन मस्त येते, जरा बरं वाटतंय. जरा सकाळ थंड पाण्याने शॉवर घेतलेला आहे आणि इकडे 20 डिग्री तापमान आहे, पण खूप थंडी जाणवते. चला आता खाऊया. तर डे 1 बद्दल आपल्याला साहिल माहिती सांगणार आहे. काय झालं साहिल, सांग आता, की आपण का नाही शूट करायला, टाइम का नाही भेटला आपल्याला? की काल खूप थंडी पण होते आणि धावपळ पण खूप होती. त्या ह्याच्यामध्ये आपल्याला कसं काल शूट करता आलं नाही. पण आज सेकंड डे आहे आपला आणि आज आपण जाणार आहोत
तीर्थक्षेत्र सोमनाथ इथे जाणार आहोत. आणि आज सकाळची आहे, थंडी पण म्हणजे तशी आहेच खूप, पण आम्ही व्हिडिओ शूट करायचा टाईम करतो आणि वेळात वेळ काढून तुम्हाला कुठे कुठे आम्ही स्टे करतोय, कुठे कुठे आम्ही फिरतोय, असं आम्ही तुम्हाला टायमानुसार व्हिडिओ टाकत राहतोय. आणि प्लीज तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब आणि ते शेअर नंतरला करा. ते नंतरला परत ते पण सांग चालतंय की ना. ते इकडे यायच्या आधी बुकिंग बिकिंगचं काय झाला इश्यू वगैरे ते पण सांग. आणि कसं आम्ही इथं आलेलो, आम्ही पहिला तर द्वारकेला आलेलो. द्वारकेमध्ये आल्यानंतर आम्हाला काही म्हणजे काहीच नॉलेज नव्हतं. तर आम्ही स्टेशनला उतरलो. स्टेशनला उतरल्यानंतर पहिला आम्हाला समजलं की काय रे बाबा, तर रूम कुठे घ्यायची वगैरे. तर रूम वगैरे आम्ही पहिला स्टेमध्ये विचारलं, म्हणजे लोकलला म्हणजे येत होतो तेव्हा आम्ही एक आम्हाला जे नॉलेजेबल पर्सन होते त्यांना आम्ही विचारलं, तर त्यांनी आम्हाला रूमची पण सोय करून दिली. पण कसं आहे, तुम्ही इथे जर आलात कुठे, म्हणजे कोणी तुम्हाला माहिती नसेल की कुठे स्टे करायचं, तर आमच्याकडे यात्री निवास करून एक आहे. म्हणजे आता कुठेही तीर्थक्षेत्रामध्ये तुम्ही जाता तर तिकडे यात्री निवास असतो, तर तिकडे तुम्ही एकदा कॉन्टॅक्ट करून बघा, तर तिकडे पण तुम्हाला रूम आणि अवेलेबल तिकडचे पण नंबर आपल्याला कसे मिळणार त्या निवासांचे, यात्री निवासाचे? कसं आहे, आता जर तुम्ही ऑनलाईन जरी चेक केलात, बहुतेक तीर्थक्षेत्रावरती जाऊन गेलात तर तिकडे ऑनलाईन पण चेक केलं तर तुम्हाला तिकडे वरती यात्री निवास करून आणि तिथे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा येतात. तर प्लीज त्यांना कॉन्टॅक्ट करा. आणि जिथे कुठेही तुम्ही जात असाल तर तिकडे तुम्ही पहिला रिजनेबल त्यांची त्या स्टेची माहिती वगैरे सर्व क्लिअर करून त्यानंतर मग तिकडे व्हिजिट करा. बरोबर. आणि पाण्याच्या सोयीचं काय, पाण्यामध्ये काय डिफरन्स जाणवला किंवा गरम पाण्याचं काय सोय? आता कसं, तुम्ही कुठल्याही तीर्थक्षेत्राजवळ गेला तर तिकडे वेगवेगळ्यात आता समजा फॉर एक्झाम्पलमध्ये आता मी लास्ट टाइमला पंढरपूर वगैरे गेलेलो, तर तिकडे सुद्धा पाण्याचं कसं आता वेगवेगळं हे असतं. म्हणजे आता इकडचं थिंकिंग असं आहे, गुजरात आहे म्हटल्यानंतर पाणी थोडंसं खारट आहे, म्हणजे खारटसारखं आहे. खारट असं मी म्हणणार नाही, पण खारटसारखं आहे. आता मुंबईला गेल्याच्या नंतर आपल्याला कसं बिस्लरी भेटते वगैरे, असं थोडं पाण्याच्या चवीमध्ये फरक पडतो. तर बोरिंगचं पाणी असल्यामुळे चवीचा फरक आहे. येस. आणि गरम पाणी सर्व तुमच्या यात्री निवासच्या ठिकाणी असेलच याची शक्यता खूप कमी आहे. खूप कमी आहे. आम्ही थंड पाण्याने अंघोळ केली आणि बहुतेक ठिकाणी म्हणजे आम्ही आता ज्या ठिकाणी राहिलो तिकडे सोलार वॉटर हीटर होते. सो गिझर असतीलच असं नाही, आणि जरी असले तरी महाग ठिकाणी असतील. जर तुम्हाला अफोर्डेबल काय बोलतात, अफोर्डेबलला मराठीत काय बोलतात, कमी रिझनेबल प्राइस मध्ये, कमी प्राइस मध्ये जर तुम्ही कुठे स्टे मिळाला तर तुम्ही लकी असाल. पण शक्यतो कमतर म्हणजे एकदम कमी शक्यता असते की तुम्हाला कमी बजेटमध्ये गिझर वगैरे मिळाला तर सोलार पॅनलच मिळते. आणि त्याच्यामध्ये पण पाणी असं कंटिन्युअसली गरम नाहीये, थोड्या वेळासाठीच पाणी गरम येतं असं आहे. आणि इकडची लोक आहेत ती तर थंड पाण्यानेच अंघोळी करतात, त्यांना काय सवय आहे इकडच्या वातावरणात. मला आवाजावरून वाटलं जसं आम्हा दोघांच्या की थंडी किती म्हणजे तुम्हाला वाटत असेल आम्ही मी नाकात काय बोलते, बट ते तसं नाही, थंडीच्यामुळेच तसं आम्ही बोलतो. आणि मुद्दाम तसं नाही बोलत आहे. बाकी पुढचे अपडेट आम्ही तुम्हाला देतच राहू टायमाला. फक्त तुम्ही आमच्या सोबत राहा, व्हिडिओमध्ये सोबत बने राहा आणि लाईक करा नक्की व्हिडिओला, कारण की मी खूप वेळानंतरला व्हिडिओ टाकते, मराठीत टाकते तुमच्या सांगण्यावरून. नाही तर तुम्हाला माहिती आहे माझे आधीचे सर्व ब्लॉग हिंदीमध्ये होते, पण तुमच्या सांगण्यावरून मी फक्त मराठीत व्हिडिओ बनवतो. आता आम्ही जातो, नाश्ता करतो, आमचं ऑर्डर दिली होती झाली असेल आय गेस, जाऊन खातो आणि पुढचा प्रवास आम्ही सुरू करतो. आणि प्रवासाचे असे व्हिडिओ रेकॉर्ड करतो जे आम्ही काय करतोय बसमध्ये, मजा मस्ती वगैरे, आणि टाकतो. सॉरी जास्त व्हिडिओ 4 मिनिटं आम्ही तुम्हाला पकवलं, बट ह्याच्यातला काही पार्ट कट करू आणि जे इम्पॉर्टंट आहे तीच माहिती फक्त तुम्हाला देऊ. बाकी तुम्ही आमच्या सोबत पण हा तब तक हमारे साथ बने रहो. मराठीत काय म्हणतात, आमच्या सोबत राहा. आमच्या सोबत. जय गिरणारी. चला 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 आता चला, झाला नाश्ता, सर्वांची पोटं भरली, चला आता. ए चला चला पटापट. नाही दिलं मम्मीने, नाही दिलं त्याला दाखवू नको, मम्मीने नाही दिलं. काय दाखवू नका ते तर अर्धे आधी पुढे कोण बसतंय आता? हा नाही बाबा बसतायत ना. थोडा वेळ नंतर हा ठीक आहे चालेल.
अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु अक्कलकोट निवासी पूर्ण दत्ता अवतार श्री स्वामी समर्थ महाराज की गणपती बाप्पा. तर मित्रांनो, जसं की फायनली आम्ही आता सोमनाथला आलो आहोत. जसं तुम्हाला बोललेलो की आम्ही ऑन द वे आहोत आता सोमनाथला. तसंच आता आम्ही इथे आता पोहोचलो आहोत. आम्हाला गाईड भेटलेला, तो बोलला की तुम्हाला फिरवतो, पण आम्ही आता मेन करतोय, बोलतोय की पहिल्यांदा सोमनाथ करतो आणि त्यानंतर ठरवतो जर फावला वेळ असेल तर मग ती ठिकाणं करू जो आम्हाला गाईड दाखवला ते. नाहीतर आम्ही गिरनारला जाणार, कारण की आम्हाला अर्ली मॉर्निंगला गिरनारच्या पायऱ्या चढायला चालू करायचं आहे. कारण की आपल्याला कसं स्टे पण तिकडे इथे करावा लागणार आहे. कारण की कसं आहे, आता इथून जर आपण गेलो त्यांच्यासोबत जे आपल्याला गाईड करणारे होते त्यांच्यासोबत गेलो तर तेवढा वेळ पण जाणार आणि आपल्याला कसं जो आपण ड्रायव्हर केलेला होता तो पण त्याला पण रिटर्न जायचं. तर आपल्याला जसं आता याच्या इथे टाइम आपल्याला बघूया कसं होतोय, कारण की गाईडची स्वतःची गाडी आहे, टमटम आहे, तर त्यामुळे हां. आणि आम्ही ऑलरेडी आमचा एक प्रायव्हेट ड्रायव्हर आणलेला आहे, प्रायव्हेट बसवाला, तर मग त्यांचा पण वेळ वेस्ट होईल आणि आम्हाला ते नाही. तर तुम्ही पण जर विनाकारण ते लोक बजेट पण वाढवू शकतात. हां, जर तुम्ही पण कधी आलात सोमनाथला तर तुम्ही पण असं गाईड वगैरे म्हणजे असतात इकडे करणारे. पर पर्सन 120 रुपये समथिंग ॲज घेतात, 120-150 रुपयेपर्यंत घेतात. तर तुम्ही पण त्यांना कधी आलात तर विचारू शकता. बाकी पुढे तर तुम्हाला आता व्हिडिओमधून दिसेलच की सोमनाथ दर्शन कसं आहे, तिथे कसं लाईन वगैरे लावतात. पूर्ण नाही दिसणार, कारण की फोन लॉकरमध्ये प्रत्येक मंदिरात ठेवावा लागतो. हां, तर आम्ही आमच्या थ्रू जितकं तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल तितकं आम्ही पोहोचवू शकतो. बरोबर ना? हे बघ, इथे ना असा ग्रुप फोटो काढूया आपण, असा मागे एक मंदिरवाला आहे ना, भारी आहे. खूप प्रशस्त असा मंदिराचा एरिया आहे. कधी जर हा ठिकाणी आलात तर तुम्हाला पार्किंगसाठी पण इथे जागा भेटेल. खूप जागा आहे यार, किती मस्त बनवले बघा. आल्यावर काढायचं. आई ग, माझे पाय भाजताय, खूप गरम आहे. चप्पल नाही घातल्यात आम्ही, चप्पल ठेवल्या ट्रॅव्हलिंगच्या बसमध्ये. चल, पाय माझे हे होत. किती सुंदर आहे यार, हे खूप सुंदर आहे, अतिशय सुंदर. इकडे 2 मंदिर आहेत, एक अहिल्याबाई मंदिर आणि सोमनाथ मंदिर आपल्या इकडे आहे. काय बोलतो. तर मंदिर आमचं दर्शन झालेलं आहे. ऐक, पाय भाजताय आणि पायाला चटके भेटतात पायाला एकदम गरमागरम, कारण की चप्पल घातल्या नाहीत, गाडीमध्ये ठेवल्या आहेत. चाललोय आता प्रसादालयमध्ये जेवायला, जे की 3 वाजेपर्यंतच चालू असतं असं आम्हाला मंदिरचे जे असतात ना पोलिसवाले बसलेले ते बोलले. तर तिकडे चाललोय.
आणि बाकीची आमची जी फॅमिली आहे ना ती अजून मागे आहे, ते विचार करत आहेत. ते यायच्या आधी आम्ही जेवणार, ट्रॅव्हलरमध्ये जाणार. मंदिर इतकं सुंदर आहे, मंदिर इतकं सुंदर आहे, मी बघून चकित झालो. लाईक किती मोठं मंदिर आहे, खूप सारी जागा आहे भक्तांसाठी. लाईक जर तुम्ही येत आहे तर बसायसाठी वगैरे, आणि बाजूला समुद्र किनारा, बेस्ट व्ह्यूज. तुम्ही सनसेटला आला तर सर्वात बेस्ट व्ह्यूज भेटतील तुम्हाला इकडे. आणि ती वेगळी गोष्ट आहे की तुम्ही फोन नाही घेऊन जाऊ शकत, सो तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी जे काय बघायला मिळेल ते. बाकी आम्ही आता आलोय प्रसाद आलेला, खाऊ काहीतरी इकडे. हे इथे भोजनालय आहे, या भोजनालयमध्ये आम्ही आलोय. आता कुठे जेवायचं बघतो असतील त्यांना. 3 त्या लोकांना विचार घेतलेत का आपले काय कोकण कोणाला नाही, तो फक्त बघायला आलेला. घे नटराजन का ग्रुप हा 3 अभि देतो. ते लोकांना सांगूया यायला आपण आले असं भेटलं असतं. तर आम्हाला तिघांना तिघांच्या बघा जेवणाचं कुपन पण आम्ही घेतलेलं आहे. टोकन भेटले. ओके, टोकन भेटले आम्हाला. तर आम्ही आता जेवणार. जेवतोय. जेवणामध्ये आहे राईस, चपाती, डाळ, भाजी. शिरा, बटाट्याची आणि फ्लावरची भाजी आणि लोणचं. तर आम्ही जेवतो आणि जेवण झाल्यानंतरला व्लॉग कंटिन्यू करतो. आम्हाला फोटोज आणि व्हिडिओजसुद्धा काढायचे आहेत. जेवण हे माझं, हे समर्थाचं जेवण. तर हे आहे इथे सोमनाथ मंदिर. इथूनच दर्शन घ्या, कारण की आतमध्ये कॅमेरे अलाउड नाही आहेत, सो तुम्ही इथूनच बघू शकता. झूम करू का? 2x मध्ये करतो. खूप सुंदर असं मंदिर आहे. आपण इथे फोटो पण काढायचे आहेत आपल्याला. 2 जण येत आहेत. नको, एकदम गेट जवळ, पण पोलीस बिलीस ओरडले नाही पाहिजेत बस. खूप छान मंदिर आहे. बाहेरून जितकं सुंदर आहे तितकंच आतून सुद्धा सुंदर आहे. आतून अतिशय सुंदर आहे. तुम्ही एकदा तरी या इकडे. हे मेन मंदिर आहे आणि इथे आम्ही आता पाया पाडायला चाललोय. आम्हाला असं फ्रंट कॅमेरा हे सोनू, तुला मम्मी विचारते, जा याला घेऊन जा. फ्रंट कॅमेरा चालू कर. तर इथे आम्हाला बोललेत आमचे मोठे की हे मेन मंदिर आहे आणि इथे पाया पाडायला जायचं आहे. सो आम्ही सर्व एकत्र चाललो इथे पाया पाडायला. मेन स्थान आहे 12 ज्योतिर्लिंगांमधलं पहिलं मंदिर. ते स्थायिक मंदिर हेच आहे. आणि जे आता बांधलेलं आहे नवीन, ते आता आपण जसं बघितलं पाठीमागे, ते नवीन मंदिर आहे. आणि ते ओरिजिनल आपण जसं बोलतो 12 ज्योतिर्लिंगांमधलं सोमनाथ मंदिर, हे पहिलं मंदिर जे आपलं आहे ते स्थायिक इथे, जसं आता यशने तुम्हाला दाखवलं. धन्यवाद. हे मेन मंदिर, इकडचं तुम्ही दर्शन घेऊ. पाया पडून घ्या सर्वांनी. पटकन करा, पटकन कर 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 पटकन. साहिल करते माझा अरे ते निशुल्क वॉशरूम आहे. ते स्वतः असंही बोलले की तुमच्या मनात घ्यायचं तर द्या, ते निशुल्क आहे सर्वांसाठी. हे सुंदर रस्ता आहे हा सोमनाथचा. आम्ही आता चाललोय गाडीत, कारण की आमच्या ग्रुपचे एक मेंबर गाडीत जाऊन बसले आहेत. त्यांना आम्हाला दर्शनाला पाठवायचं आहे परत. चल वा 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 वा, किती सुंदर मंदिर आहे, खूप सुंदर.
हे आहे स्वामीनारायण मंदिराच्या बाजूलाच तिरुपती बालाजी मंदिर. चल मला पडूया मग आपलं झालं इथलं. भटकतोय आम्ही प्रसादीसाठी. एक काउंटर बंद आहे त्यांचं, UPI ऑनलाईन पेमेंटचं ते बंद झालं आहे. तर आता इकडे बाहेर आलो आहे, जो एक्झिटवाला रोड आहे तिकडे कॅशमध्ये घेतात पेमेंट असे बोलले आम्हाला. सो तिकडे चाललो आहे. प्रसादी भेटली. सर्वजण आता चाललेत गाडीमध्ये, दमलेत सर्वजण. आता आम्ही निघतोय गिरणारसाठी, बघू. आणि इकडे सर्व बसलेत या कट्ट्यावरती. चला काहीतरी म्हणा गाण्या बिने. जय गिरणारी. चाललो गिरणारला. समुंदर पार में तेरे पीछे पीछे आ गई, मैं तेरे पीछे पीछे आ गई. जांभूळ पिकल्या झाडाखाली वाजती ढोल वाजती वाजती ढोल वाजती ढोल वाजती. बातें कोई ना जाने बिगड़ती यादें हो बरसाते, वो भीगी भीगी यादें, वो भीगी भीगी रातें. आम्ही तो आला दव्यातला. जाने मेरे दिल को क्या हो गया, अभी यही अभी हो गया है मुझको तो प्यार सजना. दूसरी बार लाख कर ले तो इनकार सजना, हे ये प्यार सजना. तेरे नाम हमने किया है करता हो गया दिनाचा दाता. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे. समर्थ बोल झाले पुरे एक वर्ष, वर्षाने वर्ष बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे. चरणी देवी माता मारला गडा तने बोलला गडा तने बोली लागा गाना वाजवी वासरी, गाना वाजवी वासरी.
राधे तुला पूजतो घुंगडीवाला ग राधे तुला पूजतो घुंगडीवाला ग राधे तुला पूजतो घुंगडीवाला ग घुंगडीवाला न कपडीवाला न घुंगडीवाला न कपडीवाला घुंगडीवाला न कपडीवाला न घुंगडीवाला न कपडीवाला राधे तुला पूजतो घुंगडीवाला ग राधे तुला पूजतो घुंगडीवाला ग राधे तुला पूजतो घुंगडीवाला ग गो पंढरी पंढरी आहे भीमनी काठी आहे भीमनी काठी जय गिरनारी जय गिरनारी पोचलो गिरनारी महादेव चला स्टॉप आला आमचा चला चला आम्ही गाडी थांबू ना हा ए गाडी थांबा रे सर्वांनी आम्ही आता पोहोचलोय गिरनारला आणि इकडे प्लास्टिकच्या बॉटल घेऊन येऊ नका अलाउड नाहीये पाणी वगैरे प्यायला तर घेऊन आला तर स्टीलची बॉटल घेऊन या आणि प्लास्टिक आणूच नका गिरनारला येताना आम्ही पोचलोय आणि घरचे सर्वजण गेलेत रूम बघायला एकदा का रूम भेटला मग आम्ही गाडीच्या बाहेर जाणार रूममध्ये सामान शिफ्ट करणार जेवढ्या बॅग्स आहेत त्या आणि झोपणार कारण की सकाळी लवकर उठायचे आणि हे करायचंय काय बोलतात पायऱ्या चढायला सुरुवात करायची आहे तर डायरेक्ट भेटूया डे 3 ला ठीक आहे बाय बाय तोपर्यंत बाय बाय गुड मॉर्निंग आज आहे डे 3 आणि आज आम्ही गिरनार पर्वत चढणार आहोत काल आम्ही रात्री आलो घरी थकलेले होतो सर्वजण घाईमध्ये झोपलो थकलेलो म्हणजे का गाडीत बसून होतो ना इतका खूप वेळ हाडं दुखायला लागले आणि आता चालल्यावर तर आम्ही रात्री जेव्हा आलो पटकन आम्हाला रूम भेटले मस्त स्वस्तामध्ये कॉन्टॅक्ट नंबर्स आम्ही मेन्शन करूच आणि आम्ही मग रूमवरती जेवून जे काय बोलतात भोजनालय नाही म्हणतात त्याला काय बोलतात अन्न काय बोलतात ते अन्नक्षेत्रामध्ये मग अरे ते खायला जेवायला गेलेलो ते अन्नक्षेत्रामध्ये गेलो होतो जेवलो जाऊ शकता तुम्ही जर इकडे आलात तर पण मी रेकमेंड करेल की जर तुम्ही घरून काही इंडक्शन वगैरे घेऊन आलात तर तुमच्यासाठी बेटर राहील इकडून इंडिग्रेन घेऊन तुम्ही बनवू शकता कदाचित तुमच्या टेस्टला म्हणजे तुम्हाला नसेल आवडणार बट जस्ट सांगून ठेवतोय की तुम्ही आणू शकता आणि घरून बनवून खाऊ शकता म्हणजे ॲज अ बेटर चॉईस कारण की आहे म्हणजे लाईक थोडी चव डिफरंट आहे लाईक आपला डे टू डे लाईफमध्ये आपण मसाले वगैरे वापरतो खूप सारे त्यामुळे आपल्या जिभेवरती ती चव आलेली असते बोल तिखट खाणार नसते हां म्हणून सांगते की जर घरातून घेऊन आलात इंडक्शन वगैरे तर बरं राहील बाकी आता आम्ही सुरू करतोय आमचा प्रवास आणि व्हिडिओ आम्ही बनवत राहू जसं जसं आम्ही प्रवास करू तसं म्हणजे जसं पायऱ्या चढायला चालू करू तसं ठीक आहे मगाशी होती तिथे बाजारात पण हां तर आम्ही मी बोलत होतो की आम्ही व्हिडिओ बनवू जसं आम्ही पायऱ्या चढायला चालू करू तसं आणि जर चांगले सीन्स दिसले तर आम्ही नक्कीच शूट करू आणि व्हिडिओमध्ये दाखवू सर्वांना तर भेटूया आम्ही सुरू केल्याच्या नंतरला सांगतो सर्वजण आता तयारी करतात म्हणून ते मी नाही दाखवत आहे सर्व घाईतमध्ये आहेत सध्या मोजे घालतायत शूज घालतायत वगैरे वगैरे भेटू चला सर्वजण तयार आहेत फायनली आम्ही निघायला आता तयार आहोत दिसले सर्वजण दिसले मग आम्ही जसं कॅमेरात आता सर्व ब्राईट झालं होतं तुम्ही असं आलात ना लाईट चालवले आता तू पलटलास तेव्हा पण झाली मग खाली येईल गॅंग चालली आपली कौन रिक्शावाला तो रिक्शावाला नहीं था गाड़ी वाला इधर से आपको 8 किलोमीटर है चलो गैंग चली अपनी
चालले सर्व काट्या घेऊन ट्रेक करायला. किती 10,000 पायऱ्या चढायला. चला. गिरनार रोपवे प्रवेश लेफ्ट टर्न आणि चालत जायचं असेल तर राईट. आम्ही चाललोय सर्वजण राईटने कारण की आम्ही सर्व चालत जाणार आहोत. पहिली पायरी आहे चालू करणार आहोत आम्ही आमचा काय म्हणायचंय श्री हनुमान जय हनुमान श्री गुरुदेव दत्त. तर पडलो पाया पहिल्या पायरीच्या. हे लोक पळतील आता. यांचा व्हिडिओ काढूया आपण. ती बघा मस्त चंद्र आहे आणि हे लोक सुरुवात करतायत. यांची पहिली पायरी. पूजा करायची आहे का आम्हाला काय माहित. सॉरी. जय जय श्रीराम. जय श्रीराम. काढतोय ना. माचीस द्या त्यांना. लेकरा बाळांना तुमच्या चरणापर्यंत इथपासून शेवटच्या पायरीपर्यंत निर्विघ्नपणे प्रवास पूर्ण करावा. त्यांच्या पायामध्ये इच्छाशक्तीमध्ये बळ द्या. जय गिरनार. जय गिरनार. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु अकल्प निवासी पूर्ण दत्त अवतार श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कर नमस्कार आणि चालू करा. चला पुढे चला. जय गिरनारी. एक मिनिट व्हायचा. तू पाय पडला पडतो. चला तुम्ही. मी पडतो. मी पकडतो. झाले. बॅटरी मध्ये एक पुढे राहा एक मागे राहा. आम्हाला पण दिसेल मागे राहतील त्या हळूहळू.
संकेत चल ना एकदमच जाऊया आता. आग लागली. एकदम सावध चला, धाव करू नका. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. संकेत माती पाठी बघ. बघितलं. बुडूक कशी. तिकडे राहा कॅमेऱ्यात येशील. थांबा. ए संकेत मामा. पप्पांनी सांगते का? परत नाही. श्री गुरुदेव दत्त. एका काठी. बॅटरी. जय गिरनारी. जय गिरणारी. अजून खूप चढणं बाकी आहे. आम्ही चाललोय थांबत थांबत, घाई करत नाहीये आणि रिलॅक्स करत चाललोय, कारण की मग कोणी थकणार नाही. 2 मोठे माणसं मागे, 2 मोठे माणसं पुढे आहेत आणि मध्ये बाकी सर्व ग्रुप. मी यश दादा पाठी होता. बोल सायली काहीतरी कॅमेरामध्ये. कसं वाटतंय सांग तुला. छान वाटतंय. समज कैसा फील. चला चालत जाऊया आपण. चल ना, तेच बोलते मी. बघा कुठे चढलोय, खूप चढत आलोय वरती आणि तुम्हाला खालचा नजारा दाखवतो. हा बघा, हा डोंगर आहे दगडाचा. किती सुंदर नजारा आहे. आम्ही खूप वरती आलोय चालत. आम्ही ऍक्च्युली ना किती पायऱ्या चढलो ते मोजत नाही, पण हा डोंगराचाच भाग आहे. हा दगड एक, आणि हा इकडे चंद्र, आणि हे इकडे सिटी. बघ ना तो डोंगर, बघ ना हा दगड आणि तो मून किती भारी दिसतो. आम्ही एवढं सर्व चढून आलो वरती. हे बघा, इथून अजून सुद्धा लोक येत आहेत. एवढं सर्व, आणि तिकडे आम्ही तिकडून आलो. खूप आलो आम्ही वरती, पण दृश्य खूप सुंदर आहे. वाव, अतिशय सुंदर. आम्ही 1 लोक 2 3 आणि साई आमचे चौघजण. चला. ते खालच्या लाईट्स आहेत ना तिकडे होतं. तिकडे होतो आपण. हा नाही, इथे होतं वाटतं ना. इथे कुठेतरी होतं असेल. आपण जसं जसं वर जातो ना तसं तसं एकदम भारी दिसतंय. चंद्र भारी दिसतोय आणि काळोख इतका आहे की आपणच दिसत नाही कॅमेऱ्यात.
काळोखात नाही दिसणार बट सावली दिसेल नक्कीच. इतकं सुंदर दिसतंय ना, व्हिडिओ पण कॅप्चर नाही करू शकत आहे ह्याची ब्युटी. हे जास्त नको पिऊ, पोटात दुखेल. कॅमेरा जस्टिफाय नाही करू शकत ही ब्युटी. कॅमेरा कमी पडला माझा ब्युटी कॅप्चर करायला. बट दिस इज सो ब्युटिफुल यार. ते कलर कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर्सच नाही होते मंदिराचे. किती भारी आहेत यार, अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. चला काय द्यायचंय, दाखव तुझे पाय. पाय कसे थरथरत आहेत, कारण तर माझे तर खूप थरथरत आहेत. कसं वाटतंय सायली, खरं सांग. काय पण सांग. बोल बोल अगं बोल, जे तुला वाटतंय ते. काय वाटतंय? फिलिंग तुझी आता कसं वाटतंय तुझ्या मनात. वाव, हे आलं सुख. तर Finally फायनली आम्ही आत्ताशी पायथ्याशी आलो. न बसता आम्ही 1 2 3 हा थोडा बसला होता. अरे यार, पायथ्याशी आलो होतो तुम्ही. हा मी सायले आणि साहिल नॉनस्टॉप न बसता आलोय. गाईज मॉर्निंग झालेली आहे. आम्ही 2:30 वाजता निघालेलो आणि आता वाजलेत सकाळचे 6:30 7 वाजले. काळोखात दिसत पण नाहीये. आणि आम्ही आता खाली उतरतो आणि तुम्ही हे सीन्स बघू शकता किती सुंदर आहेत. हे बघ माझ्या इथे शूज आहेत, हे लेफ्ट साईडला. घेतो मी, चल मार. नाही येत आहे. आणि असं वर मार थोडा. आम्ही फायनली आम्ही हा दर्शन पार केलेला. आमचं झालंय आता दर्शन आणि आम्ही आता निघतोय घरी. आणि हा आहे इकडचा व्ह्यू. अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. खूप सुंदर असा व्ह्यू आहे हा. ड्रोनने ऍक्च्युली मस्त फोटो येईल त्या ह्याचा, पण काय करणार, ड्रोन नाहीये. पण खूप म्हणजे खूप सुंदर आहे यार. हा आम्ही आता उतरतोय सर्वजण, पायऱ्या उतरतोय आम्ही. ते 500 पायऱ्या आहे परत. अरे 5000 पेक्षा जास्त पायरी आहेत या. कोण बोललो? अरे 10,000 ते आहे? नाही, ते नाही. अरे तिथे आता खाली बोलते ना, ते खालती होतं बघा. ते रोपवे असं बघितलं का, रोपवेचं किती आहे रे? किती आहे? ते सनराईज होतोय. अरे किती आहे बोलते. कांदे घेऊन उतरतोय मी आणि समोरचा. हालत बिहार झाले आणि पाय एकदम थरथरत आहेत आमचे एकदम. हा मी घेत नाही. चल 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 पटापट चल. माहिती माहिती. हा नको राहू दे, काढायचंय तुला. राहू दे रे, वेळ जाईल. मस्त जागा भेटले. चला साईडून व्हा, पुढे साईडून. हा अरे बाकीचे एक काढते तर बाकीच्यांनी चला ना. हे काटी केलास, काटी मी. आपण फोटो निकालेगे मतलब निकालेगे. आय थिंक मून आणि सन एकच. फोटो काढ. चल प्रसाद तरी खाऊन जाऊ. ओके गाईस, तर आम्ही तिथून ट्रेक करून परत रिटर्न आलो आणि हा व्ह्यू आहे आताचा.
माझा फोन खूप सुंदर असा. आव्हान पार्टिशन करते आहे बघा. इकडे दर्शन घ्यायला जायचं. इथे हे मेन मंदिर, इथे दर्शन घ्यायला जायचं. Guys, look at this view. हाय रोपवे जो वरती येतो गिरनारला. जर तुम्ही शिळ्या चढू शकत नाही तर तुम्ही रोपवेने या. ऑनलाईन बुकिंग होते याची. 900 रुपये पर पर्सन आहे. आय गेस कदाचित 700 रुपये पर पर्सन आहे आणि ऑनलाईन बुकिंग होते याची. तर जर तुम्हाला चालायला काही इश्यू असेल, दमाचा त्रास असेल, कितीपर्यंत? 8 ते 5 स्ट्रायकिंग आहे. त्याचा जो टायमिंग जो आहे 8 ते 5 म्हणजे सकाळी 8 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत टायमिंग असते. आणि तेच कोणाला काही त्रास असेल तर या रोपवेने, नाहीतर या चालत. इथून सुरू केली होती आणि इथेच संपवतोय. माझ्या पुढे साहिल गेलाय आणि आता साहिलच्या मागे मी चाललोय. साहिल भरपूर अगोदरच खालती आलाय आणि मी आलोय त्याच्यानंतरला. बाकीचे सर्वजण येत आहेत मागून मागून. हा, कंटाळलो राव, खूप कंटाळलो. जातो, थोडा फ्रेश होतो आणि मी झोपतो. खूप थकायला झाले. आई ग, अँकल दुखतोय माझा, पायाचं असतं ना, आणि पोटरी पण आणि गुडघे पण दुखत आहेत. बापरे. पण 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 मी न बसता कंप्लीट केलं. हा हा, आणि न बसता परत खालती आलो. वरती गेलो पण आणि आलो पण. तर माझं बोलायचं पण होत नाही, बट ट्रेक झाले कंप्लीट आणि मी खूप हॅपी आहे. आता काय, रूमवरती जाऊन झोपायचंच आहे. फ्रेश होतो आणि झोपतो. हे लोक कदाचित बाहेर जाणार आहेत फिरायला, काय ठाऊक नाही मला नक्की की जातील की नाही. पण जर गेले की आपल्यासाठी संपली माझी. सॉरी, मी नाही जाऊ शकत. पण मेन जी आम्ही ज्या ठिकाणांसाठी आलेलो ना, ते सर्व ठिकाण मी फिरून झालो आहे. तर मला त्याचं काही बोलतात ना, तर मी खूप हॅपी आहे, सॅटिस्फाईड आहे. सो आता वेळ आहे थोडा आराम करायची. काठी, बाय द वे, काठी माझ्याकडे आहे जी आम्ही घेतलेली. आणि खरंच सांगतोय, जर तुम्ही गिरनारला येताय ना आणि तर खूप मोठा ट्रेक करावा लागतो गिरनार मंदिरात जायसाठी, तर बाई घ्या काठी. मी घेत नव्हतो, पण मला आता रिअलाइज झाले की काठी किती इम्पॉर्टंट आहे. बापरे, लिटरली पाय थरथरतात वरती आणि खूप उंचावरती असं खालती वाकून बघितलंच ना, एकदम टोकाला जाऊन, म्हणजे एकदम मंदिराजवळ जाऊन, तर मग भीती वाटते. आणि कधी कधी असं वाटतं की आपला तोल जाणार आहे, अशी फिलिंग येते. ओके, मी थोडा दम घेतो आणि नंतरला व्हिडिओ कंटिन्यू करतो. बाय द वे झालं आहे तसं फिरून सर्व. सो जर काय दाखवायसारखं असेल तर शूट करेल, नाहीतर नाही करणार शूट. बाय द वे, सकाळी 2:30 वाजता चालू केला होता ट्रेक आणि आता 10:30 वाजलेत. मग तुम्हाला समजलं असेल की जाऊन येईपर्यंत मला किती वेळ लागला. आणि जास्त गर्दी पण नव्हती. पण तुमची वाट लागणार आहे. जास्त पाणी नका पिऊ आणि तोंड जास्त उघडं ठेवू नका. म्हणजे जर तोंडाने श्वास घ्यायचा प्रयत्न केलात ना तर लगेच दम लागेल. पाणी जास्त पिऊ नका. चॉकलेट खाल्लात तर का, नाही खाल्लात तरी चालेल. चला बाय बाय. मी जातो जरा रूमवरती, थोडा आराम करतो. झोपलो होतो येऊन आणि आता असं वाटतंय की सर्दी होणार आहे. पूर्ण बॉडी एकदम अशी धरल्यासारखं झालंय. बघू आता जेवायला जाऊ. भूक लागलाय भरपूर. सर्वजण आले 1 वाजता आणि नंतर झोपले. बरं झालं आम्ही लवकर आलो खालती.
बॉडी दुखते पूर्ण भाई. बघू काहीतरी खाऊ. आणि फिरायची कोणाची ताकद नाही आहे आता. त्या गाईडचा एका फोन आलेला म्हणजे इकडच्या सोमनाथ आला नाही दुसऱ्या बोलत होता तुम आपको फिरना है ना घूमना है ना. आम्ही बोललो देखते बताते आपको. बघू आता भूक लागले भरपूर. पहिला माल आहे. चला आम्हाला भेटलं हॉटेल जेवायसाठी. जेवणार आम्ही आता. तुला काय पाहिजे? प्रत्येकाला दे 2-2. प्रत्येकाला 2-2. पसीची तयारी चालू आहे. सर्वजण चिडचिड करतायत आता कंटाळलेत तर. चला काढा बॅग. नीट बोला ना. आणि हे माझं जीवन आहे. मी खातो घरी जातो मी आता. तू पण सांग मला तिकडे जा. तिकडे जा तिकडे जा. हे तिकडे जा. अरे सांगा तिकडे जा म्हणून. जा तिकडे. बापरे एसी मध्ये राहून इतकी सर्दी झाली ना. डाग जाम झालाय. बोईसरच्या पुढे आल्या गाडी. पालघर गेला आता थोड्या वेळाने विरार आहे. आम्ही उतरू जाऊ घरी. आय होप तुम्हाला मजा आली असेल ब्लॉगमध्ये. जास्त काय दाखवता आलं नाही कारण की सगळीकडे कॅमेरा रिस्ट्रिक्शन्स होते. बाहेर खूप फॉग आहे. पोचलो फायनली विरारला. ब्लॉग पण एंड करतो. आय होप तुम्हाला आवडला असेल ब्लॉग. लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा नवीन असाल तर. बाकी चाललो आता घरी. नेक्स्ट टाइम डिसेंबरला जायचे परिक्रमा करायला. तोपर्यंत बाय बाय. सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग.